मिनिट फोन यूज केला तर हे जळून गेलं माझं. एक काम नीट नाही होतं माझ्याकडनं. या मोनूमुळे जळालंय हे. आता काय झालं माहिती आहे तुम्हाला, मी अशीच बाहेर बसलेली आणि मी आता लय विचित्र दिसते, पण ते इग्नोर करा. पण मला हे कॅमेरा ऑन करायला लागला. आता मी बसली आहे बाहेर गॅलरीमध्ये आणि मी माझं काहीतरी एडिट करत होती की काहीतरी करत होती, तर मोनूने ना मला लय जोरात आवाज दिला बाहेरून की सोनू. मी घाबरून आली बाहेर. तर मला काय बोलते माहिती आहे, म्हणून बोल तुझ्यासोबत आता काय होत होतं. कशी घाबरून बसली आहे ती. बोल ना. माझे लागले आहे त्यातून काय नाही. मला असं वाटतंय की मला कुठल्या तरी भूत झपटलं आहे. आणि ना लाईट बंद होती, मी झोपलेली आणि माझे ना असे डोळे आपल्याप असे हळूहळू उघडले आणि ना पूर्ण ब्लॅक झालं. आणि ना काय काय दिसत होतं माहिती आहे, असं की हा समोरचा दरवाजा खुलला, त्यातून कोण पण असं बाहेर येते आणि मला असं कोण खेचत बाहेर घेऊन चाललं आहे. पूर्ण एकदम ब्लॅक अँड रेडमध्ये एकदम छोटेसे डोळे आणि एकदम असं एकदम भूतासारखं ते वाईब आणि असं वाटत होतं कोण खेचत चाललं. मी आवाज द्यायला ट्राय करते सोनूला, पण मला आवाजच नाही निघत आहे. मला हलायला पण नव्हतं होत माहिती आहे. आणि जेव्हा असं जरा मी खूप ट्राय केलं डोळे म्हणजे असं नीट खोलायचं, तर अचानक असं म्हणजे आली ह्या झोनमध्ये. तर पहिला सोनूला आवाजला. हे असं एक पहिला झालं, मी इग्नोर करून झोपून गेली. ते पहिला झालं ना, तेव्हा पण असंच वाटलं की कोणतरी मला खेचत घेऊन चाललंय. आणि आता विचार कर, जर मी असतीच आणि मी धावून गेली असती बाहेर. मी लाईट लावून टाकली. मी इग्नोर करून मी परत झोपली माहिती आहे. तर आता परत झालं ते. आणि याच्या आधी पण मला एकदा असं झालं आहे, मी झोपली आहे आणि ना अचानक माझे हातपाय मी हलवू नाही शकत आहे, कोणाला आवाज देऊ नाही शकत आहे आणि समोरून असं ते ब्लॅक शॅडो टाईप येते माझ्याजवळ. हिला असं पहिला पण झालेलं. बापरे, आता तर हिला भूत दिसायला लागलेत भाई घरी. ही कोणाला घेऊन आली आहे मला काय समजेना झालंय. म्हणून काय ग, कोणाला घेऊन आली आहे? केस खुल्ली ठेवून भटकत असते ना ही भिकारी पोरगी, म्हणून झाले वाटतं. मला भूक लागली आहे, काहीतरी बनवते. तुला नाही लागली आहे? प्लीज लाईट ऑन ठेव. प्लीज लाईट ऑन ठेव. म्हणून मी झोपले. ती पूर्ण अशी हे झाली आहे. ए मोनू, सुकट बनवू काय? डाळ भात. तोड बघा. मला आता असं वाटतं मी पहिल्यासारखी व्लॉगिंग करते जरा, आहे ना म्हणून जरा मी अशी पहिल्यासारखं काहीतरी करते. आणि एवढ्या दिवसापासून मी व्लॉगच बनवत नाही, पोस्टच करत नाही. सो आता मी बनवते आहे सुकट, जी आजीने मला दिली आहे पूर्ण साफ बीफ करून ह्याच्यात फुल पॅकेट में. आता पहिलं मी ते बनवेन. म्हणजे पहिला मी डाळ भाताचा कुकर लावेन आणि ते होता मग सुकट. दिमाग आहे माझ्यामध्ये दिमाग. आणि आमचे कपडे एवढे भरलेत की ते जर मी खोललं तर मला हक करायला येते. पण मला तुम्हाला आता हक नाही करायचं आहे, तर मी असं नाही करणार आहे. आणि मी हे सर्व केल्यानंतर संध्याकाळी आंघोळ केली तर करेन, कारण मन नाही आंघोळ करायचं. पण मी करेन, बघू. जरा पण थोड्यावर मेकअप नाही माझा. आणि मी काय केलं, आयब्रो उडवून टाकले. पहिलाच माझ्या जिंदगीमध्ये आयब्रो नावाची गोष्ट आहे नाही. आणि मी इकडून उडवून टाकले आणि इकडून उडवून टाकले आणि ते काहीतरी आता असं झालंय आणि ते खूप विचित्र वाटतंय आणि मला खूप हसायला येतं. म्हणजे तुम्हीच बघा काय ठेवलंय मी माझ्या आयब्रोजमध्ये. इथून पण सेम पराक्रम केला मी. इथून हे असं उडवून टाकलं. मी पुन्हा पुसट करून टाकलेत माझे आयब्रोज. पहिलाच पुसट होते पण ते शेपमध्ये होते, पण आता ना ते शेपमध्ये आहेत आणि ते पुसट आहेत, दिसत नाही आहेत. मला काही समजत नाही मी काय डोकं लावून काय कामं करते. आता मी डाळ भाताचा कुकर लावते. पहिलं तर मला कुकर घासायला लागेल, कारण मी काल खिचडी बनवलेली. तर मी एकटी असेल ना ते मी खिचडी बनवून खाते. मी ते एवढं सर्व मगजमारी करत नाही. नसेल डाळ भात फोडणी द्या, हे करा ते करा, मी नाही करत. तर मग मी आता डाळ भाताचा कुकर लावते आणि सुकट बनवते आणि मग ब्लॉग चालू करते. जर तिकडे करत काय असेल तर तेव्हा पण ब्लॉग चालू ठेवेन. सो बाय. मोदक नंतर तर मी होप सोडून दिलेत मोदक वगैरे काय बनवायचं. आणि त्याचं सारण अजून फ्रीजमध्ये आहे, पण आता फेकायला लागणार. म्हणून आता मी हे केलं, घाबरवलं तर पूर्ण ना एकदम अशी झाली ती. तुझ्यासोबत होईल नाही तेव्हा तुला समजेल. झोप आता तू, तुला मग कशी मी घाबरवते असं की माझ्या अंगात आले. हे पागल, तसं पण मी थोडी घाबरणार आहे. आणि तू घरीच नसते जेव्हा मी झोपलेली असते. मला 4-4 वाजेपर्यंत झोप येत नाही. मग तुम्हाला तू घरी एकटी असते लक्षात ठेव. म्हणून चू माझ्या डोक्यात कशी कोण घेऊन असं वाटतंय तू गोणीमध्ये आहे का? एका गोणीमध्ये आणि फक्त तोंड दिसतंय. एक गोणी बघा गाईज. इथे बनवते मी सुकट आणि इथे लावलाय कुकर डाळ भात.
मी पण लय मस्त जेवण बनवू शकते, समजलं ना. मला बनवायचं चिकन, पण आता सुकटणी काम चालवते. ह्याच्यानंतर चिकन बनवेन. डाळ, भात आणि सुकट आणि ही उपाशी पोरगी. मला माहिती आहे माझा अवतार जरा पण चांगला नाही, पण ठीक आहे. आता मी काय करू नाही शकत अवतार. आणि जरा भात जास्त झालाय वाटतंय मला. आणि मस्त गरम गरम भात. फक्त या लोकांना ना खायला पाहिजे. या लोकांना स्वतःला काय नकोय घ्यायला करायला. असं उपाशी सारखं खाणार. चटका लागतोय तरी पण अशी फटफट फटफट घेऊन आता खाणार. तू युट्यूबवर तारक मेहता लाव. आता आम्ही तारक मेहता लावून खाणार. आणि मी एवढा भात खाते, मला डाळ भात खूप आवडतो, खूप जास्त. माझे पूर्ण फ्रीचे प्रोडक्ट या मॅडमनी यूज करून 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 ना मस्त एकदम हे करून टाकलेत. वरून ग्लव्स घालून करते जसं काय मोठी प्रोफेशनल आली मॅडम. उतरले अप्सरा कोकिल कंठी. कोकिल कंठी अप्सरा होते. चल निघाल. ठेवून टाक माझं. माझं ठेवून टाक. घेऊन टाक. घेऊन टाक. ऐकायला येतंय तुला. आपला नसल्यावर घेऊन टाकच ऐकायला येतं. कपडे जमा केले. अरे गाणं काय परत म्हणतो. अरे ठेव. एवढं लक्षात ठेव स्टोरी. आता बघ तू झोपशील ना, तुला असं वाटेल मला असं आजपर्यंत जिंदगीमध्ये झालं नाही कधी. आता होईल ना. आता मला नाही वाटत होईल. नाही होईल मला. आता मी बाहेरून बूट आणलंय ना मला स्टोरी. आता होईल. तो तुझ्या सोबत जाणार परत. जिकडे तू जाणार तिकडे तो जाणार. नाही इकडनं केस भांडून घेऊन जाणार बाबा. आता काय, आता तो आला तुझ्यामध्ये. आता तू किती पण बांध. तू किती पण केस बांध, काही फरक नाही. कमीत कमी 2 दिवस राहील तर स्वतःच जाईल माझ्यामध्ये. तेवढा मला भरोसा आहे. 2 दिवस म्हणून तुझी बॉडी. अरे जाना भाई, मेरे नाम पे व्यूज मत कमा. मेरे नाम पे क्या तू व्यूज कमा रहा है? तुम तो वो भी कमा नहीं रहे ना. फक्त फ्रीचे प्रोडक्ट माझे पण हा मस्त आहे ना. मस्त एकदम. तिकडचे प्रोडक्ट यूज करायला मला तुझ्याकडे मजा येते ना. तर बापाचंच समजते. माझे प्रोडक्ट सुकटचे प्रोडक्ट बोलतो बस टाकली होशील. अगं बाहेर खेचायचं असतं ते आतून. आणि आतून बाबा जाऊ दे, हिला करू दे काय करते. एक दिवस मोनू तकली होणार आहे. तर हमें अब नहीं करेगा. एकदम मस्त चिमकांडी अँड सिल्की हेअर फुकटच्या प्रोडक्टचे. म्हणून एकदम चुडायला वाटते. एकदम चुडायला. बस आता मी आंघोळ केली. खूप बरं वाटलं मला. एकदम फ्रेश वाटलं आंघोळ करून. जरा असं केस आता मी ड्राय करते, कारण माझ्या केसांची तर वाट तुम्हाला माहितीच आहे. कलर जास्त करू नका काहीच, नाही तर तुमची केस पण अशापासनं असे होऊन जाईल. आता मी हाच ड्रायर यूज करते आहे माझ्या केसांसाठी. आणि ह्याच्यानेच माझे नॉट्स निघतात, नाही तर माझे नॉट्स निघायला खूप टाईम लागतो. आणि आता मी या बाजूची सुकवली आहे थोडीशी, जास्त नाही, एकदम हलकं हलकंच. आणि आता या बाजूचं बाकी आहे. तुम्ही बघा माझी केस बघा, पूर्ण बरबाद झाली आहेत. आणि तरी पण मी कलर करणार आहे, पण मी थोडासा पॉज घेतला आहे. मी माझ्या बड्डेला कलर करणार आहे, मी आता नाही करणार आहे.
आणि आता माझ्या ना लिप्सला ना सवय झाली आहे की माझ्या लिप्सवर काय ना काय असलंच पाहिजे, नाही तर ते खूप जास्त ड्राय आणि असे सुकतात आणि कसं तरी होतं. मला खूप इरिटेट होतं माझ्या लिप्सवर काय नसेल तर, म्हणून मग मी आता लगेच थोडंसं लावलं. जे पिंक माझ्यावर नाही चांगलं वाटत आय थिंक, पण ठीक आहे. आणि मी चार्जिंगला लावूनच यूज करते माझा फोन, कारण माझा मोनूने चार्जर हरवला आहे म्हणून मला हा फालतू चार्जर यूज करायला लागतो आहे. मला मोनूवर एवढा राग येतो ना, तिने काय केलं असेल माहिती आहे, ती कुठेतरी घेऊन गेली आणि ती तिकडे हरवून आली आहे. आणि ती मला अशी सांगते की माहीत नाही, मला नाही माहिती कुठे गेला. कारण पूर्ण घर शोधलं मी आणि पूर्ण घरात भेटला नाही. किती छान वाटतात ना हे फ्लावर्स. मी हे साईडचं कंप्लीट करून येते. आता 15 मिनटं झाले ह्याच्याकडे. आता ह्याच्याकडे जाते 15 मिनटं, म्हणजे दोघांना इक्वल टाईम देते. सो हा दुसरा दिवस मी आता बाहेर गेलेली आणि आता मी जस्ट ऑटो पकडून घरी जाते या परत. आणि मस्त काल मी आयन केलं, ब्लो ड्राय आयन मस्त केलेलं एकदम. आणि आता घरातनं बाहेर निघाली, पावसाला माझी पूर्ण केसं भिजून गेली. म्हणजे समजत नाही, मी जेवण काय चांगलं करते माझ्यासोबत कारण काय वाईट होतच. ठीक आहे, आता मी घरी जाते, मला भूक लागली आहे. तर मी आता जाऊन खाऊन वडापाव घेऊन जाणार आहे, कारण मी काल जेवण बनवलेलं, आज मला कंटाळा आला आहे. मी आता अजून 2 दिवस जेवण बनवणार नाही आहे. किंवा बघू आता मोनूला ती भांडी घासायची आहे सर्व, आता मी जाऊन घासून टाकेन. आता मला काम करायचं काही असं हे नाही वाटत आहे, प्रेशर नाही वाटत आहे किंवा लगेच होऊन जातं. पण हे मध्ये जे मी आळशी झालेली ना, त्याच्या हे खड्डे कुठे होती. हां, मी आळशी झालेली मध्ये खूप, पण आता मी ती रोज करते तर मला ती सवय होते आणि आता मला ते काय नाही वाटते, कारण ते काम पण लगेच होऊन जातं. पण एकटीला करायला लागतं ना, मला त्या गोष्टीची हे होते की मी करते आहे फक्त मोनू का नाही करते. मोनू फक्त घालते आपली ते मजा मस्ती, बास. अजून काय नाही चाललंय तिचं. कधी तिला अक्कल येईल, कधी ती तिच्या करिअरवर फोकस करेन, कधी ती काय करेन, मला हेच समजत नाही. पण ठीक आहे, आज का ज्ञान समाप्त हुआ मोनू के लिए. मी माझं बोलते, मी आता घरी जाणार. घरी नाही जाणार, मला खालून मी सामान घेणार खायचं, रेडीमेड सामान, घर पे जाके बनाओ, वो सब अभी पेशेंस नहीं है मेरे में. वाह, हिंदी में ब्लॉगिंग चालू कर दूँ क्या गाइस? आज से मैं हिंदी में ब्लॉगिंग करूँगी, ओनली हिंदी. आणि मग आता वडापाव घेऊन मी जाणार घरी. सो आता मी जस्ट घरी आले आणि तुम्ही माझ्या मागचा पसारा गायब होताना दिसलाच असेल तुम्हाला. तर मी थोडीशी आली, मी पूर्ण आले घरात आणि मी थोडीशी साफसफाई केली आणि मी घर थोडंसं क्लीन केलं. पण मला समोर थोडंसं अजून पसारा दिसतोय, पण ते ठीक आहे. आणि मी लाईट बिल भरला जस्ट. आणि काय झालं माहिती आहे का, मी लास्ट मंथचा जो लाईट बिल भरला ना, त्याच्यामध्ये मी काय केलं माहिती आहे का तुम्हाला? मी म्हणजे कस्टमर ID चुकीची टाकली आणि त्या लाईट बिलकडे पैसेच गेले नाही, पण इथून पे झाले. ते कोणाचं गेले माहीत नाही, ते कुठे गेले माहीत नाही, पण ते गेले आणि बिल भरलाच नाही. मग या महिन्याचा जो बिल आला तो एक्स्ट्रा आला. तुम्हाला समजतंय? मेरे साथ ऐसा होता रहता है. मला तर असं वाटतं देवाची मी फेवरेट आहे. म्हणजे काय असं मस्त, म्हणजे असं खेळायचं कोणासोबत असेल ना तर देवाचं माझ्याकडे लगेच असं हात लावतो, तुझ्यासोबत खेळा, मजा आ जाएगा. ठीक आहे. सो आता मी परत एक्स्ट्रा बिल भरला, पण ठीक आहे, जब पैसा जाएगा तब आएगा असं मी खूप बोलते. म्हणून मी या महिन्यात, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला धक्का फ्लो मध्ये जास्त जोरात लागला, धक्का बैठेगा तुमको. मी ये महीने कितना पैसा उडाया पता है 15 दिनों में? 10,000. माझ्या जीपेचं मी तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट दाखवेन इकडे, की मी या महिन्यात, महिना अजून अर्धा पण नाही झालाय, अर्धा झालाय फक्त, 10,000 उडवले. कुठे उडवले? हे काय घेतलं? कपडे तर घेतले नाही, तेच घालते मी. 10,000 कशी काय उडवले 15 दिवसात? मला समजत नाही मी का अशी करते. माझं काय होतंय माहिती आहे तुम्हाला? तुम्हारे को पता है मेरा क्या हो रहा है? 15 दिवसात मी 10,000 उडवते. म्हणजे काहीतरी कोणतरी असा चाबूक घेऊन यायला पाहिजे माझ्या लाईफमध्ये, ज्याने बोलू पैसे खर्च करते सट्टाक, पैसे खर्च करते सट्टाक.
असं कोणतरी यायला पाहिजे जो माझा एकदम असा हे बनेन. याला मी ज्याला घाबरेन. मी सध्या कोणाला घाबरत नाही, म्हणून माझ्यासोबत असं होतं. सो आजपासून मी सेविंग्स करणार. म्हणजे मी सेविंग्स करायचं चालू झाली आहे, पण जास्त केले ना तर माझ्यासाठी चांगलं आहे की नाही ते. जर मी माझ्यासाठी अजून पैसे जमा केले तर ते मलाच पुढे. आणि मला बाईक घ्यायची आहे. मी जाडी होणार आहे की नाही होणार आहे मला माहीत नाही, पण मला बाईक घ्यायची आहे. ते मी चालवेन की नाही मला माहीत नाही, पण मला बाईक घ्यायची आहे. सर्वात पहिला मला बाईक घ्यायची. आणि कोणीतरी कमेंट केलं की मम्मीला घेऊन दे. माझी मम्मी तुम्हाला नाही माहिती, माझी मम्मी मला बोले नाही घ्यायची स्कूटी वेस्ट ऑफ मनी आहे ब्रो. मी बोले 2 तू स्कूटी घेऊन हे केलेस आणि आता मला बोलतेस. तर मग मम्मी बोलली स्कूटी नको घेऊ, जर तुला घ्यायचीच आहे तर बाईक घे. माझ्या मम्मीला पण बाईक चालवायची आहे. म्हणजे माझ्या मम्मीला शिकायची आहे पहिला बाईक चालवायला, मग ती चालवणार, कारण तिला येत नाही चालवायला. पण मला बाईक घ्यायची. कोणती बाईक घ्यायची ते तुम्हाला नंतर पुढे समजेन जेव्हा माझे पैसे जमा होईल. अर्धे पैसे जमा झालेत, अर्धे जमा करायचे आहेत मला. आणि मला माहीत नाही पण ती कितीची आहे, जरा बघून येते मी. थांबा. आता मी काय करत होती म्हणजे मी व्लॉग एडिट करत होते आणि त्यामध्ये ते मोनू माहिती घाबरलेली ते होतं. आणि त्याच्यामध्ये असं ती बोलते की सोनू बघ तू एकटी पण असतेस घरी. आणि आता मी घरी एकटी आणि मी ते व्लॉगमध्ये होतं ते मला ऐकायला आलं आता. आणि माझी फाटून चार झाली आहे, कारण मला ते आता बघितलं ना मी तर मला लगेच असं ते सर्व आठवलं जे मला मोनूने बोललेलं. आणि आज पण मोनूला तसंच झालं माहिती आहे. तिला ना तिकडे कोणतरी दरवाजाच्या इकडे कोणतरी दिसली. इथे कोणतरी, मी अशी ओरडली मला कोण नाही दिसत, मला कधी काय फील नाही होत. असं बोलून माझ्या समोरच आता आली तर माझा मर्डर होऊन जाईल. पण मी माझा कॅमेरा चालू ठेवलाय म्हणून माझ्याकडे प्रूफ असेल. तुम्ही त्या भूताला अरेस्ट करा. आणि ती बोलली मला ना इथे एक पोरगी दिसली उभी राहून व्हाईट साडी घालून. ती मला अशी बोलत होती काहीतरी, ती मला बोलत होती, मला खेचत होती, दरवाजाच्या बाहेर खेचत होती. मग मी तिला सॉरी बोलली, काहीतरी बोलली, मग तिने मला सोडलं आणि सर्व नॉर्मल झालं. भूतांना सॉरी बोलल्यावर त्याला खूप पळून जातात. कोण तुम्ही माझा तोंड बघितलेलं म्हणून तुला माहिती आहे आता काय झालं. मी ना व्लॉग चालू केला आणि मी तू सांगत होती की आज जे तू बघितलंस ना ते मी आता सांगत होती. आणि मला ना मी व्लॉग एडिट करत होती ना तर मला दिसलं की तू झोपली आहे इथे आणि तू मला बोलली की तू जेव्हा एकटी असेल ना ते मला लगेच आठवलं. मग व्लॉग बघता एडिट करताना मी बोलली आता काय करू आणि तेवढ्यात तू धडाधड दरवाजा ठोकला. मी अशी कोण हॅलो. अच्छा हा मोनूचा भाऊ. तिने फर्स्ट टॅटू त्याच्यासोबत बनवलेला आहे. बचकानी होती एकदम बचकांडी. तुझ्यासाठी भांड्यांचं गिफ्ट बघा. भांड्यांचं गिफ्ट ठेवलंय मोनूला मी मस्त एकदम भरके. आता माझी फाटत नाही. बघितलं देवाची मी खरंच अशी लकी आहे वाटतं. तरी कधी कधी माझं ऐकतात पण मला वाटतं माझी थोडीशी केअर पण करतात. ते करतात. लगेच पाठवलं माझ्या बहिणीला माझी सुरक्षा करायला. सुरक्षा करायला पाठवलं. हिच्याच आतमध्ये भूत आहे म्हणजे भूतालाच पाठवू लागला. म्हणजे मी फेवरेट नाही आहे. मी एकटी होती तर भूत नव्हता. तर देवाने काय केलं मोनूला पाठवलं की भूत जा. सॉरी मी एडिट करते. माझा हाच ब्लॉग एडिट करते. ही लाईट बघितली किती फाटते. कोणती पण गोष्टाची स्पार्क तरी होते ना तरी माझी फाटून चार झाली आहे.